आपली खरी ओळख कशात आहे? आपण जे कपडे घालतो त्यात? की आपलं चारित्र्य कसं आहे त्यात? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, नाही का? चला, आज एका अशाच जबरदस्त गोष्टीबद्दल जाणून घेऊया, जी आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर देईल. तर ही जी गोष्ट आहे ना, ती गायत्री परिवाराच्या सचित्र बालकथाएं ह्या संग्रहातून घेतली आहे. खरं तर मुलांसाठी असली तर यातला बोध आपल्या सगळ्यांसाठी आहे आणि आजही तितकाच महत्वाचा आहे. चला तर मग थेट गोष्टीमध्येच शिरूया. डोळ्यासमोर चित्र उभं करा. अमेरिकेतला एक प्रचंड गर्दीचा रस्ता आणि त्या रस्त्यावरून स्वामी विवेकानंद चालतायत. त्यांनी आपले नेहमीचे भगवे कपडे घातले आहेत. आता साहजिकच तिथल्या त्या परदेशी वातावरणात असे कपडे बघून लोकांचं लक्ष जाणारच होतं. आणि झालंही तसंच. त्यांचा तो पोशाख लोकांना जरा विचित्र वाटला. मग काय, लोकांचा एक घोळका त्यांच्या मागे मागे चालू लागला. नुसता चालला नाही, तर हसत, त्यांची चेष्टा मस्करी करत. त्यांच्यासाठी ती एक गंमत होती. आता विचार करा, अशा परिस्थितीत काय होतं? भर रस्त्यात जेव्हा लोकांचा जमाव टिंगल करतोय, तेव्हा एखादी मोठी व्यक्ती कशी वागेल? राग अनावर होऊ शकतो. पण संयम राखणं हेच तर खऱ्या ताकदीचं लक्षण असतं, बरोबर ना? स्वामीजींनी काय केलं? ते रागावले नाहीत, त्यांनी दुर्लक्षही केलं नाही. उलट त्या गर्दीच्या गोंधळात ते शांतपणे थांबले, मागे वळले. त्यांच्या चेहऱ्यावरनं रागाची रेष होती न तिरस्काराची. अगदी शांतपणे, धैर्याने ते त्या जमावाला सामोरे गेले. आणि मग ते बोलले, त्या गर्दीला उद्देशून ते म्हणाले, तुमच्या देशात एखादी व्यक्ती सभ्य आहे की नाही हे तिच्या कपड्यांवरून ठरतं. बघा, एकाच वाक्यात त्यांनी त्या लोकांचंच विचारांना त्यांच्यासमोर आरशासारखं ठेवलं. आणि इथेच दोन वेगवेगळ्या संस्कृतींमधला फरक अगदी स्पष्ट दिसतो. एका बाजूला अशी कसोटी आहे जिथे ओळख कपड्यांवरून ठरते, म्हणजे बाहेरील दिसणंच महत्वाचं मानलं जातं. पण मग त्यांनी दुसरा खूपच खोल विचार मांडला. एक असा विचार जो वरवरच्या गोष्टी सोडून थेट गाभ्याला हात घालतो. ते म्हणाले, पण मी ज्या देशातून आलो आहे तिथे माणसांची ओळख त्याच्या कपड्यांवरून नाही, तर त्याच्या चारित्र्यावरून होते. स्वामीजींचे हे शब्द जणू काही जादूच होती. ते शब्द ऐकून अख्खी गर्दी एकदम शांत झाली. जिथे काही वेळापूर्वी हशा आणि टिंगळतवाळी होती, तिथे आता एकदम सन्नाटा पसरला. त्यांच्या विचारांचा परिणाम इतका जबरदस्त होता. आपला विचार लोकांपर्यंत पोचवून स्वामीजी शांतपणे आपल्या वाटेने पुढे निघून गेले. पण ती गर्दी, ती मात्र तिथेच थांबली, त्यांच्या शब्दांवर विचार करत. तर मग या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं? अगदी सोपं आहे. माणसाची खरी पारख त्याच्या दिसण्यावरून किंवा कपड्यांवरून करायची नसते. ती करायची असते त्याच्या आतल्या गुणांवरून, त्याच्या चारित्र्यावरून. आणि हाच प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आहे. आजच्या जगात जिथे दिसण्याला, बाह्यरूपाला इतकं महत्त्व दिलं जातं, तिथे आपण चारित्र्याला महत्त्व देण्याची सवय कशी लावू शकतो? स्वामीजींचा हा विचार आपण आपल्या रोजच्या जगण्यात कसा आणू शकतो, यावर विचार करायला हवा.